नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीची आयडिया बघणार आहोत. तुम्ही छोटं किंवा मोठं असं बनवू शकता. तर इथं बघा आपण दोन माप लागणार आहेत. तिथं दोन पीस घेतले आहेत आपण. तुम्हाला दाखवते इथं माप किती आहे ते. याची रुंदी जी आहे ती 10 इंच आहेत बघा. आणि याची जी लांबी आहे ती तुम्हाला दाखवते. या ठिकाणी 35 इंच आहे बघा. 10 आणि 35 इंचाचा एक पीस आपण घेतला आहे. इथं सुद्धा बघा आपल्याला एक 10 इंचाचा आणि इथं आहे 12 इंच. 10 आणि 12 इंचाचा एक पीस आपण घेतला आहे. आता या साईजचं आपल्याला साडीचं कापड कट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 35 इंचाची एक चेन सुद्धा लागणार आहे. त्यात आपण कापड सुद्धा कट करून घेऊ. आता गोळी नवीन असल्यामुळे मी एकच साईडने वापरणार आहे. तुम्ही दोन्ही पण साईडला वापरू शकता. बघा अशा पद्धतीने आपण हा एक पीस कट करून घेतला आहे. दुसरा सुद्धा आपण कट करून घेऊ. आपण मोजून घेऊ. थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा घेऊ, म्हणजे बाकीचं एक्स्ट्रा आपण कट करून टाकू. 35 इंच आपण लांब घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मग आपण आता कटिंग करून घेतला आहे. तर आता आपल्याला शिलाई मारून हे पार्ट तयार करून घेऊ. मग तुम्हाला दाखवते मी. तर या ठिकाणी बघा आपण आता खाली साडीचं कापड ठेवलं आहे. वरून गोणीचा पीस ठेवला आहे. आपण आता कडेकडे याला शिलाई मारून हा पीस रेडी करून घेऊ. अशा पद्धतीने आता तुम्हाला फक्त बॅग जर मोठी बनवायची असेल ना, जो मोठा पार्ट घेतला आहे त्याची जी रुंदी आपण 10 इंच घेतली आहे, 10 10.5 इंच, ती फक्त मोठी घ्यायची आहे. 15 16 15 अशा 15 जेवढी पाहिजे तेवढी लांब आपण घेऊ शकतो. याच्याने बॅगची जी साईज आहे ना ती मोठी होईल. मग तुम्हाला जस्ट एक मी आयडिया दाखवली चेन वगैरे कशी लावायची, काय करायचं. मोठ्या साईजची जर बॅग तुम्हाला बनवायची असेल तर या ठिकाणी बघा आता आपण एक पार्ट तयार करून घेतला आहे बघा. या पार्टची जी रुंदी आहेत ना ती आपली मोठी घ्यायची आहेत बघा. जी रुंदी एकदम छोटी आहे, आपण 10 इंचच घेतलेली आहेत ना, ती फक्त वाढून घ्यायची आहे. लांबीला तुम्ही एवढी मोठी घेऊ शकता. फक्त रुंदी आहे ती वाढून घ्यायची. कुठलाही माप वगैरे चेंज नाही करायचं. आणि त्या पार्टची जेवढी आपण रुंदी घेऊ ना, तर लहान पार्टची सुद्धा एका साईडची तेवढी घ्यायची. या ठिकाणी बघा आपण आता या पार्टला सुद्धा कडेकडे शिलाई मारून घेतल्या आहेत. जर थोडंसं तिरकस होते मी कट करून घेतलं. आता हे साडीचं एक्स्ट्राच आहेत तसंच ठेवणार आहेत मी. कट न करता फोल्ड करून घेऊ आपण. आता या ठिकाणी बघा मी 3 इंचावरती, आता कारण छोटं आहे एकदम ना त्याच्यामुळे 3 इंचावरती, तुमचं जर मोठं असेल तर तुम्ही 5-1 इंचावरती 4 इंचावरती मार्किंग करून कट करायचं आहे चेन लावण्यासाठी. पण हा पीस एकदम छोटा आहे, माझ्याकडे एवढीच होती गोणी पडलेली म्हणून. आता इथं बघा आपण जी मार्किंग केली आहेत ना त्याच्या दोन्ही पण कडेने एक एक शिलाई मारून घेऊ. म्हणजे आपले जे पार्ट आहेत ते एकदम ओपन होणार नाही कट केल्यानंतर. बघा शिलाई मारून घेतली, कारण तुम्हाला कट करायचं आहेत म्हणून.
इथं बघा मध्यभागी मी कसं कट करून घेतलं व्यवस्थित असं, अशा पद्धतीने बघा कट करून घेतलं आहे. आता इथं चेन घेतले आहेत बघा असे आपण, याच्यात रंग तुम्ही टाकून घेऊ शकता बघा, नंतर टाकलं तरी चालतं, पण इथं बघा मी अगोदर टाकून घेतलेलं आहे. चेन उलटी ठेवले आहेत, खालचं कापड आहे ते सरळ ठेवले आहेत. आता कापड बघा आजच्या साईडने फोल्ड करायचं, एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता तुम्हाला दिसावं म्हणून मी तो मुद्दामून थोडासा वेगळा दोरा वापरलेला आहे, कारण जर ब्लॅक दोरा घेतला असता तुम्हाला अजिबात आपली शिलाई वगैरे कशी आहे ती दिसली नसती. आता जो पार्ट बघ जसं आपण कट केलेला आहे ना, तो सुद्धा आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे. याला सुद्धा एक सरळ शिलाई मारायची आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. वरच्या साईडने कापड फोल्ड करून ना, दिसलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. तुम्ही मोठ्या साईजचं सुद्धा बनवू शकता, म्हणजे आपल्याला ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा. याचा ऑलरेडी एक मोठा व्हिडिओ बघा मोठ्या साईजचा अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला बघा आय बटनमध्ये आणि एंड स्क्रीनला देणार आहेत, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने आपण छोटीसुद्धा टिफिन बॅगसुद्धा बनवले आहेत, त्याचासुद्धा व्हिडिओ नक्की बघा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आता जो पार्ट आहे बघा त्याचे असा ठेवायचा आपल्याला, सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं बघा दुसरा पार्टसुद्धा असा आपल्याला व्यवस्थित ठेवायचा. इथं सुद्धा शिलाई मारून घ्यायची बघा व्यवस्थित. इथं बघा शिलाई मारून घेतली आहे. आता हा सेंटर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने आपण पकडून ना शिलाईवरती शिलाई आणायची आणि सेंटर काढून घ्यायचं या साईडचं आणि त्या साईडचं. आता काय करायचं आहे, जो आपण कट दिलेले आहेत ना ते कट बघा असे एकावरती एक ठेवायचे आणि दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं वर बघ जेवढा खालचा भाग आहेत ना तेवढा आपल्या बॅगचा बघा बेस तयार होईल. दोन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आता इथं बघा एक्स्ट्राचं कापड तर मी कट नाही केलं, त्याच्यावरतीच फोल्ड करून घेतलं अशा पद्धतीने. या ठिकाणी बघा आता इथे आपण चौकोन कट करून घेऊ छोटे छोटे. तर वरती खूप कमी जागा आहे म्हणजे इथं बघा मी 2 आणि 2.5 इंचचे असे चौकोन कट करून घेतले आहे. उंचीला 2 इंच आणि रुंदीला 2.5 इंच असे चौकोन कट करून घेतले. चारी पण साईडचे कट करून घ्यायचे आपल्याला. तर चारी पण बघ बॉक्स कट करून घेतले आहे. आता असे व्यवस्थित पकडायचे आपल्याला, जसे आपण पिशवीचे पार्ट तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने बघितलं असं पकडून हे कोणे आहेत ना ते व्यवस्थित आपण शिवून घ्यायचे आहे चारी पण साईडचे. चला मी चारी पण साईडचे बघ हे कोणे आहेत तयार करून घेत आहे. या ठिकाणी आपले कोणे बघा तयार झाले. आपण व्यवस्थित बघा ही बॅग आहे छोटीच आहे, उलटी करून घ्यायची आहे. याच्यात तुम्ही लहान मुलांचे बघा कपडे वगैरे ठेवू शकते, छोटे छोटे आहे ते कपडे. इथं मी एक दाबटीप बुंदी घेते म्हणजे फिनिशिंग आपली छान दिसेल.
या ठिकाणी बघा शिलाई देऊन घेतली आहे. बघायचं चेन वगैरे पण किती छान बघा बसते. बघा थोडेसे कपडे वगैरे सुद्धा आपण ठेवून दाखवतो तुम्हाला मी आता. असेच तुम्ही लहान मुलांचे कपडे बघा, एकदम छोट्या मुलांचे कपडे वगैरे व्यवस्थित घड्या करून ठेवू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.